नमो नमः. अपि सर्वं कुशलम्? आम सर्वं कुशलम. क्षमस्व. आता तुम्हाला वाटलं असेल, की आज क्षमस्व हा मी नवीन शब्द सांगितला की काय तुम्हाला? तुम्हाला बहुतेकांना हा माहितीच आहे, मग मी कशाला सांगू? पण हा क्षमस्व मी माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना म्हणतेय आणि तो अशासाठी, की मागच्या वेळेला बोलण्याच्या ओघात मी असं बोलून गेले, की अलेक्झांडर ग्रॅहम बेलनी जेव्हा ग्रामोफोनचा शोध लावला आणि खरी वस्तुस्थिती अशी आहे, की अलेक्झांडर ग्रॅहम बेलनी टेलिफोनचा शोध लावला. ग्रामोफोनचा शोध हा थॉमस अल्वा एडिसननी लावला. आणि हे मला तुमच्यातल्याच एका श्रोत्यांनी, जे 80 वर्षाचे आहेत, त्यांनी आपणहून कळवलं. मी त्यांचीही आभारी आहे आणि तुम्ही सुद्धा, कारण बोलण्याच्या ओघात काहीतरी पुढे मागे होऊ शकतं, तर तुम्ही सुद्धा जरूर असं मला कळवत जा. आज आपण एका अगदी वेगळ्या देवतेची ओळख करून घेणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं, की बहुतेक वेळेला वैदिक आर्य हे निसर्गातल्या शक्तींना देव मानतात आणि त्यांची पूजा नाही म्हणत मी, पण त्यांची स्तुती करतात, त्यांना आळवतात, त्यांची आराधना करतात, त्यांच्याशी गप्पा सुद्धा मारतात. आपण पाहिलंय. आता हा एक असा देव आहे, की जो चक्क हाडामासाची व्यक्ती आहे आणि त्यांच्या समोर उभा आहे. त्याचं नाव काय आहे? इंद्र. सर्वांना हे नाव माहिती असतं. इंद्र हा खरं म्हणाल तर तत्कालीन राजांचा देव होता. तो अशासाठी, की जेव्हा काही छोटी मोठी युद्ध व्हायची, तेव्हा हा सेनापतीचं काम करायचा आणि म्हणून सगळ्या राजांना तो हवा असायचा, म्हणून तो होता राजांचा देव. पण पुढे त्याच्या स्वरूपात फरक पडत 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 तो झाला देवांचा राजा. हरकत काही नाही. इंद्र या शब्दाचा अर्थ आपण श्रेष्ठ अशा अर्थी घेऊया. याच अर्थाने आज सुद्धा कितीतरी मुलांची नावं राजेंद्र, धर्मेंद्र, इथे सगळा इंद्र तुम्हाला दिसतो. आणि इतकंच नाही, तर जे हल्लीचं अतिशय एक लाडकं नाव आहे लोकांचं, सचिन, हे सुद्धा खरं म्हणजे शचींद्र याचं रूप आहे. शची हे इंद्राच्या पत्नीचं नाव आहे. शची म्हणजे शक्ती. तेव्हा सचिनचा खरा अर्थ शचींद्र आहे. नितीनचा खरा शब्द नितींद्र आहे. नीतीचा जो श्रेष्ठ तो नितींद्र. हा ऋग्वेदातला इंद्र कसा होता? मी तुम्हाला आत्ता म्हटलं, की तो राजांचा देव आहे. याचं कारण असं, की तो क्षात्र वृत्तीचा आहे. क्षात्र म्हणजे लढवय्या आहे. मी सांगितलंच तुम्हाला, की संघर्षांमध्ये, छोट्या मोठ्या युद्धांमध्ये तो सेनापतीचं काम करतो म्हणून. मग असं असल्यामुळे त्याचं सगळं वर्णन तो त्यांच्यासमोर प्रत्यक्ष आहे सेनापती म्हणून. मग ते त्याचं वर्णन कसं करतात? अरे वा, काय तू उंची आहे तुझी, काय तुझे खांदे रुंद आहेत, काय तुझी हनुवटी, तू शिप्र म्हणतात त्याला, सुशिप्र आहेस, असं त्याची हळूहळू स्तुती करतास. तू कसा हिरण्यकेशी आहेस, हिरण्यवर्ण आहे, म्हणजे सोन्यासारखा त्याची तेज असलेली, झळाळी असलेला रंग आहे. केस सुद्धा सोनेरी आहेत. हे असं का झालं? तर इंद्र ही पहिली मूर्त देवता आहे आणि कुठल्याही पराक्रमी माणसाचं जेव्हा आपण वर्णन करतो, त्यातनं हळूहळू त्याला देवत्व येतं. याला म्हणतात वीरपूजेतून देवपूजा. बरोबर? जसं छत्रपती शिवाजी महाराज, आपण त्यांचे आधी पोवाडे गायले, त्यांच्या शौर्याचं कौतुक केलं, पण हळूहळू त्यांना आपण देवत्व दिलं आणि त्यांची जयंती, त्यांचे फोटो, त्याला हार घालणं, हे सगळं आपण इतर देवांसारखंच त्यांना केलं. असं वीरपूजेतून देवत्वाकडे जाणारे अनेक लोक आपल्याला आपल्या दैवतशास्त्रात दिसून येते. मग ह्या इंद्राचं वर्णन असं ते करतात, की तो सोमप आहे. सोमरस ही एक, त्याचं काहीतरी फ्लाय अगॅरिक असं बोटॅनिकल नाम सांगतात आपल्याला, पण नेमका काय तो आत्ताच्या जगात दाखवता येत नाही. हा कुठेतरी हिमालयाच्या उतारावर वगैरे वाढायचा असं सांगतात. आणि थोडंसं ते
उत्तेजक पेय आहे. इंद्र युद्धाला जाताना सोमपान करून जायचा आणि त्याला सोम इतका आवडायचा की काय त्रिकदृक्य म्हणजे एक त्यांनी 3 तळी भरून कोण सोम पाणी सुद्धा कोणी पिणार नाही, पण त्यांनी 3 मोठे हंडे भरून सोम प्यायला असंही त्याचं वर्णन येतं. इनफॅक्ट मी जसं आता तुम्हाला म्हटलं की शिवाजी महाराजांबद्दल आपण जे कौतुक करतो त्याला आपण काय म्हणतो? पोवाडे म्हणतो. तसे ऋग्वेदामध्ये इंद्राबद्दलचे अनेक पोवाडे येतात. हे फार महत्वाचं आहे. कारण इतर कुणाचे असे पोवाडे येत नाही. पोवाड्यांचा आणि इतर सूक्तांमधला, आता त्याला काही ऋग्वेदातल्या लोकांनी पोवाडे म्हटलं नाहीये, पण इतर सूक्त आणि ह्याच्यात फरक असा आहे, की इंद्राच्या शौर्याचं वर्णन करणारी जी सूक्त आहेत, त्या प्रत्येकाचं पालुपद शेवटचं एकच असतं. उदाहरणार्थ, सोमस्य त्या जन इंद्रश्चकार, म्हणजे हे इंद्राने सगळा पराक्रम का केला? कारण त्याच्या अंगात सोम प्यायल्यामुळे शक्ती आलेली होती, असं त्यांनी सांगितलंय. किंवा आपण आता जे एक सूक्त बघणार आहोत त्यातलं पालुपद असं आहे पोवाड्याचं, की स जनास इंद्र. जनास हा म्हणजे लोक, लोक हो तो इंद्र आहे. ऋग्वेदाच्या प्रत्येक सूक्तामागे जवळपास एक काहीतरी गोष्ट असते आणि आपल्याकडे भारतीय वाङ्मयात उपनिषदातलं तत्वज्ञान असो, ऋग्वेदातली सूक्त असोत, नाहीतर साक्षात गीता असो, आपण काय करतो? एक गोष्ट, स्टोरी फ्रेमवर्क असतं आणि तिथून पुढे आपण ते तत्वज्ञान किंवा सूक्त सांगतो. ही गोष्ट काय आहे? तर ती फार छान आहे. गृत्समद नावाचे ऋषी आहेत. या ऋषींनी जवळजवळ त्यांच्या मंडळातल्या 1/3 सूक्त ही इंद्राला दिलेली आहेत. इतकंच नव्हे तर संपूर्ण ऋग्वेदातली जी 1028 सूक्त आहेत त्यातली 250 इंद्रालाच आहेत. म्हणजे जवळजवळ 1/4 झाली असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. तर गृत्समद ऋषींनी एक यज्ञ केला आणि त्याच वेळेला राक्षसांना कळलं, असुरांना कळलं की इथे इंद्र येणार आहे आणि त्यांना इंद्राला मारायचं होतं, कारण की तो देवांच्या बाजूचा होता, आर्यांच्या बाजूचा होता. आणि म्हणून त्यांनी ठरवलं आपण त्या यज्ञशाळेत जाऊन इंद्राला पकडायचं. आता त्या इंद्राचे पण हेर होतेच की. हेर हा शब्द हेर म्हणून नाही, स्पश या नावाने ऋग्वेदात येतो बरं का, की ऋग्वेदाच्या काळी सुद्धा हेर होते असं. तर हे जे स्पश होते त्यांना ती बातमी कळली की असं असं होणार आहे. आता राजाची सिक्युरिटी म्हणजे काय आपण बघतोच. मग इंद्राची सिक्युरिटी बघणारे हे जे लोक होते त्यांनी गृत्समदांना असं सांगितलं की असं असं धुनी आणि चुमुरी हे 2 राक्षस येत आहेत आणि ते आता इंद्राला घेऊन जातील. त्यावर गृत्समदाने इंद्राला सांगितलं, तू असं कर की तू माझा वेश आणि माझं रूप धारण कर आणि मी तुझा वेश आणि तुझं रूप धारण करतो आणि तू मागच्या दारानी पळून जा, सुखरूप जा, स्वस्थपणे जा. इंद्राला ते मान्यच होतं. इंद्राने तसं केलं आणि धुनी आणि चुमुरी जेव्हा यज्ञशालेत आले तेव्हा समोर जो इंद्र होता तो फक्त इंद्राचा वेश धारण केलेले गृत्समद ऋषी होते. त्यांनी पकडलं त्यांना इंद्र समजून आणि मग गृत्समदानी एकेका रुचेमध्ये इंद्राचं एक एक कौतुक सांगायला सुरुवात केली की अरे मी नव्हे बर का इंद्र, तो मी नव्हेच, सजनास इंद्रा, लोक हो सगळेजण ऐका की हा पराक्रम ज्याने केला, तो पराक्रम ज्याने केला तो खरा इंद्र आहे, मी कोणीतरी एक सामान्य ऋषी आहे. आणि ह्या सुक्ताच्या आधारे आपण इंद्राचं युद्धातलं कौशल्य बघूया. एक तर आपल्याकडे असं असतं, ऋग्वेद असो, एखादं सूक्त असो किंवा अगदी मी तर म्हणते एखादा सिनेमा असतो, जो त्याचा नायक आहे त्याला आपण सगळे गुण चिकटवतो. तसा इंद्राला सुद्धा असं सांगितलंय की त्यानीच थरथरणारी पृथ्वी स्थिर केली. आता थरथरणारी पृथ्वी स्थिर केली याचा अर्थ काय? म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तेव्हा सगळेच ग्रह काय विचित्र फिरत असतील टिल दे सेटल्ड इन देअर ऑर्बिट्स. तर त्यांनी ती स्थिर केली.
इतकंच नव्हे तर पर्वत ते पण असे कापायचे. आज इथे आहेत तर उद्या तिथे जायचे. पण इंद्रानी त्यांचे पंख कापले आणि ते सुद्धा जागच्या जागी राहिले. याचा अर्थ काय माहितीये का? की त्यावेळेला कदाचित प्रचंड प्रमाणावर भूकंप वगैरे होत असतील आणि ते सुद्धा इंद्रानी थांबवलं. इंद्रानी थांबवलं असं आपण म्हणतोय, पण म्हणजे ते निसर्ग चक्र होतं, त्याप्रमाणे सगळं झालं. म्हणजे सृष्टीची उत्पत्ती इंद्राने केली असं सांगितलं. सर्वात महत्वाचं सांगितलंय, यो अश्मनोः अंतर अग्निम जजान. 2 अश्मन म्हणजे दगडांच्या मध्ये ज्यांनी पहिल्यांदा अग्नी निर्माण केला. परवा मी तुम्हाला एकदा सांगितलं, की अग्नी निर्माण करणे ही गोष्ट सगळ्यांना येत नव्हती. पण ती इंद्राने केली. त्याचं 2 प्रकारे आपण उत्तर देऊ शकतो, की द्यावा म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये अग्नी म्हणजे सूर्य त्यांनी निर्माण केला किंवा ॲक्चुअली आपण ज्याला गारगोटी म्हणायचो पहा पूर्वी. गारगोटीचे दगड एकमेकावर घासले की होतो की नाही अग्नी प्रकट, तसा त्यांनी केला असेल आणि अग्नी तयार करायची कृती कदाचित पहिल्यांदा इंद्राने सांगितली असेल. शिवाय तो कुणीही बोलावलं, अगदी तो कृश असो, मी मुद्दाम ऋग्वेदातले शब्द वापरते, कृश हा शब्द तिथला आहे. तो कृश असो, यज्ञकर्ता यजमान असो किंवा सूक्त रचणारा कवी असो, इंद्र त्याच्या मदतीला जातोच. अनेक युद्धांचं वर्णन आहे. एक वृत्र इंद्र संघर्ष आहे, पण तो मी मुद्दाम पुढच्या वेळेला तुम्हाला सांगणार आहे. कारण त्याच्या 2 बाजू आहेत वेगळ्या-वेगळ्या, आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत. पण एक 100 हे सगळे जे इंद्राचे शत्रू आहेत ना, ते ज्याला आपण अनार्य म्हणू शकू किंवा दस्यू असं त्यांना म्हटलेलं आहे ऋग्वेदात, अशा प्रकारचे होते. त्यांची नावं सुद्धा विचित्र-विचित्र होती. 100 होता, वृत्र होता. दरवेळेला अही हा शब्द येतो. अही म्हणजे साप. आणि जगातल्या सगळ्या दैवतशास्त्रात जी दुष्ट शक्ती आहे तिला साप म्हटलंय. एकच उदाहरण सांगते, की चायनीज मायथॉलॉजीमध्ये ड्रॅगन, ड्रॅगन हे सापाचंच एक रूप आहे. तेव्हा हा दुष्ट असा अही म्हणजे दुष्ट असा शत्रू त्यांनी ठेचून मारला असं उल्लेख येतो. अहिम. 100 आणि इंद्राचं युद्ध खूप गाजलं. हा 100 यशंबरम पर्वतेषु क्षियंतम, हा 100 पर्वतांमध्ये वरती लपला होता आणि इंद्र खाली. म्हणजे वरून त्यांना तो दिसत होता. किती त्यांच्याशी युद्ध करणं, ज्याला आपण गनिमी कावा असं म्हणतो, त्या गनिमी काव्याने युद्ध करणं पर्वतावर राहणाऱ्या 100 आणि त्याच्या सैन्याला सोपं होतं. आणि म्हणून इंद्रा जंग जंग पछाडले तरी 100 हाती लागेना आणि शेवटी चत्वारिंश्याम शरदी, 40व्या शरद ऋतूमध्ये म्हणजे त्यांनी 100चा पराभव केला. आता शरद ऋतूमध्ये असं आपण म्हणतो, ॲक्चुअली बोलताना कुणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपण आवर्जून म्हणतो किंवा निदान म्हणावं, की जीवेत शरदः शतम. शरद ऋतूपासून कदाचित वत्सराची म्हणजे वर्षाची सुरुवात होत असेल, म्हणून तेव्हा शरद म्हटलं. इतकंच काय, आता सुद्धा आपण वर्ष म्हणतो, शरद म्हणत नाही. तेव्हा वर्षा ऋतूचा म्हणजे पावसाळ्याचा संबंध येतो. तेव्हा या 100ला त्यांनी मारलं. असं अनेकों असुरांना मारल्याची उदाहरणं येतात. आपण काही प्रत्येकाचं नाव घेऊन त्याची गोष्ट बघायला नको, पण एका राक्षसाची 3 पुरं त्यांनी फोडली आणि या सगळ्यामध्ये त्याचं जे मुख्य हत्यार असायचं, शस्त्र असायचं, त्याचं नाव आहे वज्रबाहू, इंद्राचं. बाहू म्हणजे अर्थातच दंड, आणि ज्याने बाहू किंवा हातामध्ये वज्र धरलं आहे तो इंद्र, किंवा ज्याचे बाहू त्या वज्रासारखे समर्थ आणि शक्तिवान आहेत तो इंद्र असा होतो. एका ठिकाणी असं सांगितलंय, की दधीची ऋषी गेल्यावर त्यांच्या हाडापासून हे बनवलं. त्याला 100 टोकं असतात. म्हणजे पूर्वीच्या त्या अश्मकालीन युगातल्या वगैरे जी हत्यारं असतात पहा, अशी त्रिकोणी सारखी, आणि त्याला टोकं टोकं असतात, तशा प्रकारचं हे त्याचं हत्यार होतं.
दुसरी एक गोष्ट अशी, की हा जसा मी राजा म्हटलं किंवा सेनापती होता, तसा हा एक अत्यंत कुटुंबवत्सल असा गृहस्थ आहे. गृहस्थ म्हणजे गृह म्हणजे घर, स्थ म्हणजे राहणारा. गृहस्थ आहे अशासाठी सांगितलं, की ऋषी त्याचं कौतुक करताना म्हणतात, "कल्याणी जाया सुरणं गृहं तुझी जाया बायको कशी आहे? कल्याणी आहे. आपण आजसुद्धा कल्याणी हे नाव मुलींचं हौसेने ठेवतो. ते ऋग्वेदातलं आहे हे किती जणांना माहिती आहे मला माहिती नाही. आणि तुझं घर कसं आहे? सुरणम. रण म्हणजे युद्ध हा अर्थ नाहीये. तर जिथे आनंदाने, सुखाने रमता येतं असं तुझं घर आहे. म्हणजे त्याच्या इनफॅक्ट इंद्राच्या घराचं एवढं काय इतरही बरंच वर्णन आहे. पण तुम्हाला मी मला वाटतं सांगितलं, की ऋग्वेदात अनेक स्त्रियांची सुद्धा सूक्त आहेत. आता इंद्र ही एक समाजातली प्रतिष्ठित, जवळ-जवळ देवत्व पावलेली व्यक्ती आहे. त्याच्या घरातल्या इतक्या स्त्रियांनी सूक्त लिहिलेली आहेत. पहिलं म्हणजे इंद्र मातरहा, इंद्राची आई आणि आदरार्थी मातरहा म्हटलेलं असेल त्यांना आणि त्यांचं सूक्त आहे. त्या सूक्ताची सुरुवात सुद्धा आपल्या लेकाच्या कौतुकानेच होते. इंद्राणी जी शची पौलोमी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. त्या इंद्राणीची तर 3 सूक्त आहेत. आपण स्त्रियांची सूक्त बघताना मी इंद्राणीच्या सूक्ताबद्दल निश्चित बोलीन. हेही मी समजू शकते. पण इंद्र स्नुषा, स्नुषा म्हणजे कुलवधू, ज्याला आपण सून म्हणू शकतो, ती स्नुषा इंद्राच्या सुनेने लिहिलेलं सुद्धा सूक्त आहे ऋग्वेदात. याचा अर्थ काय होतो? की त्याच्या घरच्या स्त्रिया सुशिक्षित होत्या आणि जसा आपण म्हणतो एरवी सुद्धा यथा राजा तथा प्रजा, त्यावरून ऋग्वेद कालात स्त्रियांचं शिक्षण किती चांगलं होतं बोलू आपण याच्यावर नंतर, पण तेही तुमच्या लक्षात येईल. आता जाता जाता एक गोष्ट सांगते, की इंद्र या शब्दाचा अर्थ तितकासा झटकन कळत नाही. आपण आता त्याला राजा, सर्वश्रेष्ठ वगैरे म्हणतो ते ठीक आहे. पण व्युत्पत्ती शास्त्रानुसार काय अर्थ द्यायचा? मग तो इंदू म्हणजे थेंब याच्यापासून घेतला. आता हा कशाचा थेंब? तर काही लोक म्हणतात सोमरसाचा, काही लोक म्हणतात पर्जन्याचा. आत्तापर्यंत मी पर्जन्याबद्दल काही बोलले नाहीये. इंद्र आणि त्याच्या पर्जन्य स्वरूपाबद्दल ते आपण निश्चित पुढच्या वेळेला बोलू. एक गोष्ट आणखीन सांगते. खूप लोकांची अशी समजूत, खरं म्हणजे अशी गैरसमजूत असते, की ऋग्वेदी पठण करणारे ब्राह्मण हे पोपटपंची करतात, त्यांना त्याचा अर्थ कळत नाही. ही अजिबात पूर्णपणे चुकीची कल्पना आहे. मनातून काढून टाका. आणि वेद समजून घेण्यासाठी 6 अंग म्हणजे आणखीन 6 त्यांचे उपभाग असे होते. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त वगैरे ते सगळे आहेत. त्यातलं जे निरुक्त आहे ते तुम्हाला ऋग्वेदातल्या ऋचांचा अर्थ सांगतं आणि हे निरुक्त किती जुनं आहे आपल्याला माहिती सुद्धा नाहीये. इतकं जुनं ते आहे. तेव्हा निरुक्तामध्ये ह्या इंद्र शब्दाच्या 13 व्युत्पत्ती दिलेल्या आहेत. म्हणजे लोक नुसतं पठण करत नव्हते, तर त्याचा अभ्यास करत होते, त्याचा अर्थ लावत होते आणि त्याचं विश्लेषण सुद्धा करत होते. आणि याचसाठी यास्कांनी यास्कांनी निरुक्त हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, यास्काचार्यांनी वृत्र या संकल्पनेबद्दल जे काही म्हटलं आणि आपल्याला जे ऋग्वेदात सहज सापडतं ते आपण निश्चित बघूया, पण ते पुढच्या वेळेला बघूया. पुनर्दर्शनाय.